नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 11 मधील ओवी 444 ते ओवी 468च्या सहवासात आपण जाऊया. अर्जुन भगवंताला म्हणतोच आहे की भगवंता, तुझ्या भगवंतपणाची आठवण ठेव आणि माझ्यापुरती तरी कृपा कर. ही विनंती करतानाच तो भगवंताची स्तुती करतो. तरी एक वेळ वेद वेद्या, त्रिभुवनाचिया आद्या, विनवणी विश्ववंद्या ऐके माझी. हे भगवंता, माझी विनवणी ऐक. तू वेद वेद्या आहेस, वेदानीच जाणला जाणारा आहेस. या संपूर्ण त्रिभुवनाच्या अगोदर त्याचं मूळ कारण तू आहेस. संपूर्ण विश्वाला वंदनीय जर कोण आहेस तर तू आहेस. माझी विनवणी ऐक. ऐसे बोलोनी वीरे, चरण नमस्कारिले शिरे, मग म्हणे तरी सर्वेश्वरे अवधारिजो. अशा प्रकारे ह्या वीर अर्जुनाने भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवलं, नमस्कार केला आणि म्हणाला की हे सर्वेश्वरा, आता माझं म्हणणं ऐक. मिया होआ वया समाधान, पुसिले विश्वरूप ध्यान, आणि एके काळे त्रिभुवन गिळितूची उठिलासी. हे सर्वेश्वरा, मी माझं समाधान, तुझ्या विश्वरूप दर्शनाने माझं समाधान व्हावं म्हणून मी तुला प्रार्थना केली आणि ती प्रार्थना ऐकल्याबरोबर तू ह्या संपूर्ण त्रिभुवनाला काळ होऊन गिळीतच उठलास. तरी तू कोण, का ये तुली, इये भ्यासुरे मुखे का मेळविली, अवधियाची करी परजिली, शस्त्रे काया. पण हे भगवंता, तू आहेस तरी कोण आणि तू कशा करता एवढ्या मुखांचं रूप धारण केलंस. आणि एवढंच नाही तर तुझ्या सर्व हातांमध्ये तू शस्त्रास्त्र तरी कशा करता धारण केलीस. जी जव तव रागीटपणे, वाढोनी गगना आणि तोसी उणे, का डोळे करुनी भिंगुळवाणे, भेडसावित आहासी. आणि हे सर्वेश्वरा, तुला जेव्हा राग येतोय त्या रागाने तू वाढतोस आणि आकाशाला सुद्धा कमीपणा आणतोस. अर्थात आकाशाहून तुझा तो राग मोठा होतो. का डोळे करुनी भिंगुळवाणे, भेडसावित आहासी. आणि एवढेच नाही तर तू तुझे डोळे सुद्धा असे वटारतोस की त्यांनी आम्हाला भीतीच वाटते. एथ कृतांतेसी देवा, कासया कीजतसे हेवा, आपुला तुवा सांगावा अभिप्राय मज. हे देवा, तू कृतांतेसी हेवा तरी कशासाठी करतोस. कृतांत म्हणजे महामृत्यू. त्या महामृत्यूचा हेवा म्हणजे अर्थात त्याच्याशी तू कशाला स्पर्धा करतोस. तुझा काय हेतू आहे तो तू मला सांगावास. आपुला तुवा सांगावा अभिप्राय मज, या बोला म्हणे अनंतू, मी कोण हे आहासी पुसतू, आणि काहीसया लागी असे वाढतू उग्रतेसी. हे अर्जुनाचे शब्द ऐकल्यावर तो अनंत म्हणजे सर्वेश्वर म्हणाला, मी कोण असं तू विचारतोयस आणि कशासाठी मी हे उग्ररूप धारण केलंय असं म्हणतोयस तर ते मी तुला सांगतो. तरी मी काळू गाहे पुढे, लोक संहारा वया लागी वाढे, सैंघ पसरिली आहाती तोंडे, आता ग्रासीन हे आघवे. तर हे वीरा, हे अर्जुना, मी काळ आहे. मी काळ आहे आणि या सर्व लोकांचा संहार करण्यासाठीच
मी माझी ही सर्व तोंड पसरली आहेत आणि ह्यांचा मी आता घास घेणार आहे. तेथ अर्जुन म्हणे कटकटा, उबगिलो मागिल्या संकटा, म्हणून आळविला तव वोखटा उवाईला हा. अर्जुन म्हणतो, भगवंता, अरे तुझ्या विश्वरूपाचं जे दृश्य मी पाहिलं, लोकांचा होणारा संहार पाहिला, त्या संकटाला पाहूनच मी तुला प्रार्थना केली, तर आता उत्तर देण्याच्या निमित्ताने तू अधिकच निष्ठुर उग्र झालायस असं मला वाटतंय. म्हणून आळविला तव वोखटा उवाईला हा. तेवींची कठीण बोले आस तुटी, अर्जुन होईल हिमपुटी, म्हणून सवेची म्हणे किरीटी, परी आन एक असे. पण अर्जुनाचं हे बोलणं ऐकल्यावर भगवंताला असं वाटलं की माझं हे बोलणं ऐकून अर्जुन हिमपुटी होईल, म्हणजे अजून त्याच्या मनाला क्लेशच होतील. म्हणून तो म्हणतोय की अर्जुना, पण ह्याच्यात एक माझा हेतू आहे, तो तू ऐकून घे की मी असं का म्हणतोय. तरी आतांची ये संहार वाहरे, तुम्ही पांडव असा बाहिरे, तेथ जात जाता धनुर्धरे सावरिले प्राणा. इथे भगवंत काय म्हणाला, तर भगवंत म्हणतो, अर्जुना, हा जो संहार होतोय ना, या संहारातून तुम्ही पांडव मात्र बाहेर आहात. आणि हे अर्जुनाने ऐकल्याबरोबर त्याचे जे प्राण जणू जायला बघत होते, त्या प्राणांना त्यांनी सावरलं. होता मरण महामारी गेला, तो मागुता सावधू जाहला, मग लागला बोला चित्त देऊ. जणू काही मरणरूपी महामारीने अर्जुन ग्रस्त झाला होता, पण तोच भगवंतांचे हे बोलणं ऐकल्यावर सावध झाला आणि भगवंतांच्या बोलण्याकडे चित्त द्यायला लागला. ऐसे म्हणिजत आहे देवे, अर्जुना तुम्ही माझे हे जाणावे, येर जाण मी आघवे सरलो ग्रासू. तर देव इथे अर्जुनाला म्हणतायत की अर्जुना, तुम्ही सर्वजण माझे आहात हे तू जाण, हे तू लक्षात घे, आणि मी ज्या चा ग्रास घेतोय ते सर्वजण इतर आहेत, ते तुम्ही नाही आहात, हे तू जाणून घे. येर जाण मी आघवे सरलो ग्रासू. वज्रानळी प्रचंडी, जैसी घापे लोणियाची उंडी, तैसे जग हे माझिया तोंडी, तुवा देखिले जे. अरे वज्रानळी प्रचंडी, अग्नीचं महाभयंकर रूप, त्या अग्नीच्या महाभयंकर रूपामध्ये लोण्याचा गोळा ज्याप्रमाणे घालावा, लोणियाची उंडी, त्या लोण्याच्या गोळ्याप्रमाणे हे जग, त्या लोण्याच्या गोळ्याप्रमाणे हे जग माझ्या तोंडात त्या विश्वमुखामध्ये जाताना तू पाहिलंस. तरी तया माझारी काही भरवसेनी उणे नाही, इये वायांची सैन्ये पाही वल्गी जत आहाती. हे जे तू दृश्य पाहिलंयस, त्या दृश्यामध्ये कुठल्याही प्रकारे कमतरता नाहीये, हा विश्वास ठेव, त्याच्यात काही उण नाहीये. ही जी सैन्य आहेत, ही सैन्य जी वल्गना करतायत, म्हणजे अर्थात आपल्या शौर्याबद्दल जे बोलतायत, त्या फक्त वल्गनाच आहेत, त्या फक्त तोंडाच्या दवडलेल्या वाफाच आहेत, असं जणू भगवंत म्हणतायत. हे जे मिळोनिया मेळे, कुंथती वीर वृत्तीचेनी बळे, यमावरी गजदळे वाखाणी जताती. अरे हे जे शूरांचे वीरांचे मेळे भरलेत ना, हे मेळे भरून जे वीर वृत्तीबद्दल बोलतायत, हे सर्वजण आपल्या
वीरवृत्तीबद्दल बोलतायत ते त्यांनी उसनं बळ आणलेलं आहे. आपलं गजदळ कसं आहे, तर ते यमाला सुद्धा घाबरून टाकेल असं त्याचं ते वर्णन करतायत. यमावरी गजदळे वाखाणी जताती, म्हणती सृष्टीवरी सृष्टी करू, आण वाहुनी मृत्यू ते मारू, जगाचा भरू घोटू यया. ह्या कशा वल्गना करतायत, तर आम्ही या सृष्टीपेक्षा सुद्धा वेगळी सृष्टी निर्माण करू. आम्ही शपथ घेऊन मृत्यूलाच मारू आणि या संपूर्ण जगाचा घोट भरू, असे हे सगळे शूरवीर वल्गना करतायत. एवढंच नाही तर ते काय म्हणतायत, पृथ्वी सगळीची गिळू, आकाश वरचियावरी जाळू, काय बाणवरी खिळू वार याते. या सगळ्याच पृथ्वीला गिळंकृत करून टाकू, म्हणजेच आमचं वर्चस्व गाजवू. आकाशाला तर वरच्या वर जाळून टाकू आणि आमच्या बाणांनी ह्या वाऱ्याला सुद्धा पकडून ठेवू. ऐशा चतुरंगाचिया संपदा, करीत महाकाळेंसी स्पर्धा, वांटिवेचिया मदा वळंघले जे. अशा प्रकारे हे शूरवीर आपल्या पराक्रमाच्या सामर्थ्याने मदमत्त झालेले आहेत आणि आपल्या चतुरंग सैन्याच्या जोरावरती जणू काही ते महाकाळाशीही स्पर्धा करायला कमी करत नाहीयेत. ह्या शूरवीरांचे शब्द कसे आहेत, बोल हतियेराहुनी तिखट, दिसती अग्नी परिस दासट, मारकपणे काळकूट महूर म्हणत. शूरवीरांच्या बोलाचं वर्णन ज्ञानोबाराय असं करतायत. ते म्हणतायत यांचे बोल कसे आहेत बघा, तर हत्यार शस्त्रास्त्र यांच्यापेक्षा सुद्धाही तिखट आहेत. अग्नीची दाहकता काय असावी, पण त्याच्यापेक्षा सुद्धा यांचे शब्द दाहक आहेत, जाळून टाकणारे आहेत. मारण्यामध्ये काळकुटाचा हात कोणी धरू शकणार नाही, पण यांचे शब्दही इतके विषारी आहेत की त्याच्यापुढे काळकूट सुद्धा महूर म्हणजे गोड आहे असं म्हणावं लागेल. आणि असं जरी असलं तरी भगवंत म्हणतायत, तरी हे गंधर्व नगरींचे उमाळे, जाण पोकळीचे पेंडवळे, अगा चित्रींचे पुतळे, वीर हे देखे. पण ह्याचं खरं स्वरूप भगवंत प्रगट करतायत. ते म्हणतात की अरे मृगजळाला जर पूर आला तसं हे सैन्य आहे. आणि हे सैन्य नाही, योद्धे हे गंधर्व नगरीचे देखावेत. म्हणजे ज्याप्रमाणे आकाशात ढग येऊन वेगवेगळी नगर तयार झालेली दिसतात, तसे हे गंधर्व नगरीचे मेळावेत. एवढंच नाही तर पेंडवळ म्हणजे गवताने निर्माण केलेलं पण आतून पोकळ असे ही पेंडवळ आहेत. आणि अगा चित्रींचे पुतळे, वीर हे देख. हे वीर म्हणजे चित्रातल्या पुतळ्यांप्रमाणे आहेत असं वर्णन ज्ञानोबाराय करतात. हा गा मृगजळाचा पूर आला. या ठिकाणी ज्ञानोबाराय म्हणतायत, हा गा मृगजळाचा पूर आला. हे सैन्य म्हणजे मृगजळाचा पूर आल्यासारखं आहे. दळ नव्हे कापडाचा साप केला, इया शृंगारुनिया खाला मांडिलिया पै. आणि हे सैन्य कसं आहे, तर हे सैन्य म्हणजे मृगजळाचा पूर आलाय. जणू काही कापडाचा साप तयार केलाय किंवा खालेमध्ये म्हणजेच कातड्यामध्ये भुस्सा भरून केलेल्या जणू काही गोष्टीच तयार करून मांडल्या आहेत, त्याप्रमाणे हे दिसत आहेत. येर चेष्टविते जे बळ. ह्या सर्वांची ही जी काही चेष्टा चालली ना, ती ज्या बळावर चालली आहे त्याबद्दल भगवंत म्हणतायत. ते म्हणतात, येर चेष्टविते जे बळ, ते मागांची मिया ग्रासिले सकळ,
आता कोल्हेरीचे वेताळ तैसे निर्जीव हे आहाती. मागेच अर्जुनाने भगवंताच्या विश्वरूपात पाहिलं होतं की ह्या सर्व सैन्यांचं शरीर आणि बळ ह्याचा ग्रास भगवंतानी केलाय. तेच भगवंत आता इथे सांगतायत की ह्यांची जी काही चेष्टा, ज्या काही बळावरती चालली आहे, त्या बळाचा मी अगोदरच ग्रास केलेला आहे. आणि कुंभाराने मातीचा वेताळ करावा त्याप्रमाणे हे निर्जीव आहेत. आता कोल्हेरीचे वेताळ, कुंभाराने केलेला वेताळ तैसे निर्जीव हे आहाते. हलविती दोरी तुटली, हलविती दोरी तुटली, तरी तिये खांबावरील बाहुली, भलतेने लोटिली उलथोनी पडती. काय उपमा दिली ज्ञानोबारायांनी. ते म्हणतात की अहो, बाहुलीला नाचवणारी एक दोरी असते. ती नाचवणारी दोरीच जर तुटून पडली तर ती खांबावरली बाहुली वाटेल तिथे पडते. आणि नुसतीच पडत नाही तर एखाद्याने लोटली तर ती तशीच पडून राहते. जशी लोटली असेल तशीच पडून राहते. असं हे सगळं सैन्य आहे. म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणतायत, तैसा सैन्याचा यया बगा, मोडता वेळू न लगे पैगा, म्हणोनी उठी उठी वेगा, शहाणा होई. हे अर्जुना, ज्याप्रमाणे त्या बाहुलीची दोरी तुटून गेलेली आहे, त्याचप्रमाणे या सैन्याची सुद्धा आयुष्याची दोरी ही तुटून गेलेली आहे. हे सैन्य मोडून पडायला वेळ लागणार नाही. म्हणून तू उठ, जागरूक हो, जागा हो आणि शहाणा होई. म्हणजेच तुझ्या कर्तव्याला चुकू नको, युद्धाला तयार हो. हे जणू काही भगवंत अर्जुनाला सांगतायत. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.